लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 13वा. नादब्रह्म बालगंधर्व. सप्तसुरांच्या सुरावटीचा अविट चमत्कार म्हणजे बालगंधर्व. नररूप नारायणाचा नादमधुर आविष्कार म्हणजे बालगंधर्व. सुंदर आणि सात्विक अभिनयाचे विलोभनीय दर्शन म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस. नारायणचे वडील देखील गाण्याचे नादिष्ट होते. पहाटेच्या शांत वेळी हातात तंबोरा घेऊन सूर आळवीत बसणे हा त्यांच्या आवडीचा छंद होता. नारायणच्या आई अन्नपूर्णाबाईंचाही आवाज गोड होता. ती माऊली पहाटे उठून जात्यावरच्या ओव्या आळवायची. जात्यालाच कंठ फुटायचा. तंबोऱ्याच्या नादांनी आणि जात्यावरच्या सुरेल ओव्यांनी नारायणरावांवर सुरांचे संस्कार व्हायचे. नारायणची शाळेतील प्रगती जेमतेम होते. शाळेतील पंतोजी या पोराच्या पेटीचा, पट्टीचा आणि पाटीचा एकत्रित उद्धार करायचे. नारायण हा बालगंधर्व कसा झाला हा प्रसंग मोठा रोमांचक आहे. नारायण 10 वर्षांचा असेल. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील नागठाणे हे त्याचे गाव. सुट्टीनिमित्त तो पाहुण्यांकडे जळगावला गेलेला. तेथे यशवंतराव कुलकर्णी नामक एक नातेवाईक आलेले. यशवंतराव हे श्रीपादरावांचे दूरचे भाऊ म्हणजे नारायणचे काकाच. ते पुण्याचे. नारायणच्या सुरांची मोहिनी त्यांच्यावर पडली. त्यांनी त्याला पुण्यात न्यायचे ठरविले आणि मग काय, त्यांच्या गोड आग्रहास्तव नारायणची स्वारी पुण्याला धडकली. पुण्याची पुण्याई थोर या चिमुकल्या पोराच्या स्वरांचे घरोघर मनस्वी कौतुक होऊ लागले. मैफिलींना रंग चढू लागला. रूपाचे सौंदर्य आणि वाणीचे माधुर्य लाभलेल्या नारायणला भलतीच मागणी येऊ लागली. कोकिळेचा कंठ घेऊन आलेले हे गानपाखरू अनेकांच्या कुतूहलाचा विषय झाले. त्याच्या स्वरांचा गोडवा लोकमान्य टिळकांच्या कानापर्यंत पोहोचला. यशवंतराव कुलकर्णी हे पुण्याच्या केसरी कचेरीतच व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. लोकमान्यांनी त्यांना बोलावून घेतले. नारायणाची विचारपूस केली. ऐकून आहोत की आपला एक पुतण्या उत्तम गातो. लोकमान्यांच्या उद्गारांनी यशवंतराव चाट पडले. काय बोलावे? उत्तम कुठला? 4 वेडेवाकडे सूर आळवतो. इच्छा असेल तर ऐकवतो आपल्याला. केसरीकारांनी मान डोलावली, मान्यता दिली आणि यशवंतराव चांगलेच बिथरले. एवढा मोठा स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्यासमोर 10 वर्षाच्या पोराची तान किती तग धरणार. पण आता माघार घेण्यात अर्थ नव्हता. तो काळ टिळकांच्या नावाने भारावलेला. 1898चे साल. स्वातंत्र्याच्या लढ्याने वातावरण पेटलेले. लोकमान्यांचा दिवस धामधुमीत जायचा. त्यातूनही ते कलावंतांच्या कौतुकासाठी वेळ काढायचे. रसिकतेने कलेला दाद द्यायचे. यशवंतरावांच्या दृष्टीने नारायणाची आता सत्व परीक्षा होती. या परीक्षेत हे पोर उत्तीर्ण झाले तर स्वतःबरोबर काकाचीही प्रतिष्ठा वाढविणार होते. पण दडपणाने चुकून स्वर फाटला, तान बिघडली तर मात्र वाट्याला नाचक्की येणार होती. मोठी अवघड अवस्था त्यांनी ओढवून घेतली होती. लोकमान्यांनी विचारपूस केली. एवढ्यावरच समाधान मानले असते तर आपली झाकली मूठ बरी होती. पण आपण तर नारायणाचं गाणं ऐकण्याची लोकमान्यांना विनवणी केली. यशवंतराव घरी आले. आनंदाची बातमी नारायणाच्या घरच्यांच्या कानावर टाकली. निरागस निष्पाप पोरते. मनापासून गाणं गायचं एवढंच त्याला ठाऊक. त्याला काय माहिती आपला काका आपल्याला
नरकेसरी समोर नेणार आहे. दिवस ठरला. वेळ सायंकाळची. दिवस थंडीचे. यशवंतराव संमिश्र भावनांनी भारावलेले. काका पुतण्या टांग्यातून कुडकुडत टिळकांच्या वाड्यावर आले. लोकमान्यांच्या समोर गायचे आहे, एका भल्या मोठ्या दांडग्या माणसासमोर गायचे आहे, हे नारायणला वारंवार बजावून झालेले. यशवंतरावांनीच आपल्या कपाळावरचा घाम पुसला. नारायणचा हात घट्ट पकडला. दिवाणखान्यात डझनभर माणसं होती. बहुधा लोकमान्यांनीच त्यांना रसिक म्हणून आमंत्रित केलेलं. समोर तंबोरा, तोही नारायणाच्या प्रतीक्षेत. नारायण तंबोऱ्याजवळ गेला, बसला. टिळक अजून यायचे होते. जिमखाना परिसरातील कामे उरकून टिळक आले. माणसे शहारली. चैतन्याची लहर पसरली. त्यांनी नारायणकडे पाहिले. पोर थंडीने कुडकुडत होते. पटकन 2 शेगड्या मागविल्या. ऊब आली. दिलासा मिळाला. तंबोऱ्याची तार छेडली गेली. सा लावला. टिळकांनी सुपारी कातरायला सुरुवात केली. नारायणचा गोड उंच मोकळा स्वर, सुरेल साथ, सारं कसं सफाईदार, तजेलदार. रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. वातावरण मंत्रमुग्ध झाले. मंडळी तृप्त झाली. नारायणने हलक्या हाताने तंबोरा बाजूला केला. टिळक मात्र शांत. काही न बोलता सुपारीचा आस्वाद घेत फेऱ्या चालू होत्या. शांततेला आता जडत्व प्राप्त झालं. टिळकांची प्रतिक्रिया काय? प्रत्येकाच्या मनावर मनभर ओझं. यशवंतराव तर कासावीस. तोच टिळक थांबले. ओठ हसले. यशवंतराव, फार सुरेख गातो बुवा हा बालगंधर्व. बालगंधर्व शब्द लोकमान्यांच्या मुखातून बाहेर पडला. नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या वृत्तपत्रात तो झळकला आणि नारायणच्या उभ्या आयुष्याला तो कायमचा चिकटला. नारायण नाव मागे पडले. बालगंधर्व नावाचा हा स्वरतारा स्वतेजाने रंगभूमीवर तळपत राहिला. रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यांच्या सुंदर स्त्री रूपाने तरुणांना, स्त्रियांना वेडावून टाकलं. त्यांनी राम गणेश गडकरी मास्तरांकडे नाटकाची मागणी केली तेव्हा मास्तर पटकन म्हणाले, नारायणराव, माझ्या नाटकात तुम्हाला फाटकं लुगडं नेसून दळायला लागेल, आहे कबूल? बालगंधर्वही तितक्याच तडफदारपणे म्हणाले, देवा, फाटकं लुगडंच काय, पण गोंडपाट नेसून सुद्धा मी काम करायला तयार आहे, पण तुमचं नाटक आम्हाला पाहिजे. आणि तेथेच गडकऱ्यांनी एकच प्याला लिहायचे ठरविले. लिहिले. बालगंधर्वांनी त्यातील सिंधू कौशल्याने उभी करून त्या फाटक्या लुगड्याला मोठी उंची प्राप्त करून दिली. राजविलासी वस्त्रांपेक्षा अभिनयाचे आणि गीत गायनाचे वैभव अधिक बहुमोल असते हे बालगंधर्वांनी सिद्ध केले. राजकन्या, ऋषिकन्यांच्या थाटात वावरणाऱ्या बालगंधर्वांनी सिंधू साकार करून कारुण्य रसाचा भावस्पर्शी साक्षात्कार घडविला. ईश्वराने बालगंधर्वांना गोड गळ्याबरोबरच देखणे रूप दिले होते. त्यांच्या गायनाने आणि दर्शनाने तरुण पिढीला वेड लावले होते. लढीवाळ, खट्याळ, प्रेमळ, तर कधी तेजस्वी, शृंगारिक, तर कधी कारुण्यपूर्ण अशा रेवती, सुभद्रा, रुक्मिणी, द्रौपदी, भामिनी, सिंधू इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्त्री भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि अभिनय कौशल्य सिद्ध केले. अभिनयाचे राष्ट्रपती पदक त्यांना लाभले. भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं. तरीही आज स्मरणात राहिली आहे ती सुरांच्या सरोवरातील या राजहंसाला बालवयातच लोकमान्यांनी बहाल केलेली बालगंधर्व ही पदवी. अधिकारी माणसाच्या आशीर्वादातच काय सामर्थ्य असते याचेच हे द्योतक. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह
चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.